नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। राज्यातील 31 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण की या सर्व जिल्ह्यामध्ये या वर्षीचा सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे। परंतु राज्यातल्या 15 ते 16 जिल्हे असे आहेत की त्या शेतकऱ्यांना 80 ते 100% पीक विम्याची जी भरपाई आहे ती मिळणार आहे। तुमच्या पावतीवरती जेवढी रक्कम असते 50,000 60,000 जी 100% भरपाई तुम्हाला दाखवली जाते, त्याचप्रमाणे राज्यातल्या 15 ते 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही 100% या वर्षीची सरसकट पीक विमा भरपाई मिळणार आहे। तर मग हे 15 ते 16 जिल्हे कोणते आहेत, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता हेक्टरी किती रुपये मदत मिळणार, कोण्या पिकासाठी मिळणार आणि या 16 जिल्ह्याची यादी कोणती आहे, या संदर्भामध्ये संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, आपण पाहतो यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली। मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये 80% ते 100% नुकसान स्वतः शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यामध्ये 80% ते 100% प्रमाणे पीक विमा मिळणार आहे। म्हणजे 35,000 रुपये प्रति हेक्टरी सोयाबीन किंवा कापसासाठी आणि जास्तीत जास्त हेक्टरी 52,000 रुपयापर्यंत हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे। त्यामुळे या वर्षीचा सरसकट हा पीक विमा हिंगोली जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे। हिंगोली जिल्ह्यातल्या सर्वच्या सर्व म्हणजे 30ही महसूल मंडळामध्ये हा पीक विमा मिळणार आहे। यानंतर मित्रांनो, 2 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा। हिंगोली जिल्ह्याच्या लगतचा जिल्हा तो म्हणजे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 93 महसूल मंडळामध्ये 80% ते 100% पेक्षा जास्त नुकसान शासनाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे। त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस या पिकाचा हेक्टरी 40,000 ते जवळपास 45,000 रुपयापर्यंत या दोन पिकासाठी सर्वात जास्त पीक विमा मिळू शकतो। मित्रांनो, तिसरा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 75% पेक्षा जास्त नुकसान स्वतः शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एकूण 78 महसूल मंडळामध्ये सरसकट पीक विमा 75% पेक्षा जास्त प्रमाणे शेतकऱ्यांना हेक्टरी 35,000 रुपयापर्यंत हा पीक विमा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 78 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना मिळणार आहे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे जालना। मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय 100% नुकसान दाखवण्यात आलेला आहे। त्यामुळे जालना जिल्ह्यातील 42ही महसूल मंडळामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा 100% प्रमाणे हेक्टरी 52,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता जास्त आहे। मित्रांनो, पुढचा 5वा जिल्हा आहे पुण्यश्लोक अहिल्यानगर म्हणजेच जुनं अहमदनगर। आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा 70% पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे शासनाच्या माध्यमातून। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील 90 महसूल मंडळामध्ये 70% पेक्षा नुकसान दाखवलेलं आहे। त्यामुळे कापणी अंतर्गत आणि काढणी अंतर्गतचा अहवाल तोच येणार आहे। त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील 90 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 70% प्रमाणे हेक्टरी आपण पाहतोय 25 ते 30,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळायला पाहिजे। यानंतरचा मित्रांनो तो जिल्हा आहे, पुढचा जिल्हा आहे सोलापूर। मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहतोय 100% नुकसान दाखवण्यात आलेलं आहे। आणि एकूण सोलापूर जिल्ह्यातील 50 पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये 100% पेक्षा जास्त नुकसान शासनाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातल्या या 50 महसूल मंडळामध्ये दाखवण्यात आलेला आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील या 50 महसूल मंडळामध्ये सोयाबीन आणि कापूस या पिकाचा मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा मिळू शकतो। हेक्टरी 40,000 रुपयापेक्षा जास्त हा पीक विमा या जिल्ह्यांमध्ये मिळू शकतो। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे बीड जिल्हा। मित्रांनो, एकंदरीत बीड जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय 100% पेक्षा जास्त नुकसान शासनाच्या माध्यमातून दाखवण्यात आलेलं आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यातील एकूण 87 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस या पिकाचा 100% या नुकसानीप्रमाणे हेक्टरी 52,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळायला पाहिजे, कारण की शासनाच्याच माध्यमातून 100% पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे। त्यामुळे शासनाचा अहवाल जो आलेला आहे ती माहिती मी तुम्हाला देत आहे। यानंतर मित्रांनो, आपण पुढचा जिल्हा पाहतोय परभणी जिल्हा। मित्रांनो, परभणी जिल्ह्यातल्या एकूण 52 महसूल मंडळाचं नुकसान 50% पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे। त्यामुळे 50% पेक्षा नुकसान परभणी जिल्ह्यातल्या 52 महसुली मंडळामध्ये दाखवण्यात आलेला आहे। त्यामुळे या जिल्ह्यामध्ये हेक्टरी 25,000 रुपयापर्यंतचा पीक विमा सोयाबीन आणि कापूस या दोन पिकासाठी मिळायला पाहिजे, जसं नुकसान दाखवले त्याप्रमाणे। मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा। मित्रांनो, लातूर जिल्ह्यातील एकूण 60ही महसूल मंडळामध्ये 100% नुकसान दाखवण्यात आलेलं आहे। आणि 100% नुकसान दाखवण्यात आलेलं आहे।
त्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या या 60 महसूल मंडळामध्ये आपण पाहतोय सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी सर्वात जास्त म्हणजे 40,000 रुपये प्रति हेक्टर पेक्षा जास्त पीक विमा मिळाला पाहिजे, कारण की 100% पेक्षा जास्त नुकसान शासनाच्याच माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे। मित्रांनो, यानंतरचा जिल्हा आहे अकोला। मित्रांनो, अकोला जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय एकूण 50 महसुली मंडळे आहेत आणि जवळपास 40% पेक्षा जास्त या सर्वच्या सर्व महसुली मंडळामध्ये नुकसान दाखवण्यात आलेलं आहे। त्यामुळे अकोला जिल्ह्यामध्ये हेक्टरी आपण पाहतोय 34% पेक्षा जरी जास्त नुकसान दाखवलं तरी किमान 17,000 रुपये पीक विमा या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कपाशी या दोन पिकाचा मिळाला पाहिजे। मित्रांनो, यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय 100% पेक्षा जास्त नुकसान धाराशिव मध्ये दाखवण्यात आलेलं आहे। त्यामुळे सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद, खरीपाची ज्वारी या सर्व पिकासाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये 100% सर्वच्या सर्व म्हणजे पीक विमा मिळाला पाहिजे। आता जसं ते ज्या पिकाचं सुरक्षित 100% रक्कम वेगवेगळी असू शकते। सोयाबीनची 52,000 रुपये आहे, कापसाची त्याच्यापेक्षा जास्त आहे, तुरीची 25-30 हजार रुपये हेक्टर प्रमाणे ती एवढी भरपाई आहे। म्हणजे पिकाची वेगवेगळी भरपाई त्याप्रमाणे धाराशिव मध्ये 100% नुकसानीच्या मानाने ती 100% रक्कम पीक विम्याची मिळायला पाहिजे, जसं नुकसान दाखवले त्या पद्धतीने। यानंतरचा मित्रांनो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती। मित्रांनो, अमरावतीमध्ये सुद्धा 90 महसूल मंडळामध्ये 34% पेक्षा जास्त नुकसान दाखवलेलं आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये किमान 17,000 रुपयाचा पीक विमा मिळाला पाहिजे 90 महसुली मंडळामध्ये। यानंतर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ। मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील आपण पाहतोय 90 पेक्षा जास्त महसूल मंडळे आहेत, परंतु त्याच्या 40 महसूल मंडळामध्ये 50% पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे आणि दाखवण्यात सुद्धा आलेला आहे शासनाच्या माध्यमातून। परंतु यवतमाळ मध्ये सुद्धा कमीत कमी 17,000 रुपयापर्यंतचा पीक विमा सर्व जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला त्यांना असा मिळाला पाहिजे। मित्रांनो, यानंतरचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा। मित्रांनो, वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा 34% पेक्षा जास्त नुकसान आणि काही मंडळामध्ये 50% पेक्षा जास्त नुकसान जास्त दाखवलेले आहे। असे 30 महसूल मंडळे वाशिम जिल्ह्यामध्ये आहेत। अशा प्रकारे पीक विमा त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा हे किमान 17,000 रुपयापर्यंतचा पीक विमा मिळाला पाहिजे। मित्रांनो, यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय 70 महसूल मंडळामध्ये 50% पेक्षा जास्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं नुकसान दाखवण्यात आलेलं आहे। त्यामुळे हा पीक विमा जशा प्रकारे नुकसान दाखवले त्याप्रमाणे मिळाला पाहिजे। मित्रांनो, याच्या व्यतिरिक्त आपण पाहतोय गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, नागपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या सुद्धा जिल्ह्यामध्ये कोल्हापूर असेल, चंद्रपूर असेल, सांगली असेल, वर्धा, चंद्रपूर या रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग यासारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये 34% पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे। जसं की राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जी काही आकडेवारी देण्यात आली कोण्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे त्याच पद्धतीने तीच आकडेवारी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये समजेल आणि मंडळनिहाय भाषेमध्ये समजेल तसं मी शेतकऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। यावर्षी जवळपास खरीप हंगाम 2025-26 साठी आपण पाहतोय 46 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे आणि या 46 लाख शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळणार आहे। कोणती अट कोणती शर्त न ठेवता तुम्ही क्लेम केलेला असेल तरी देखील सुद्धा तुम्हाला पीक विमा मिळणार, क्लेम केला नसेल तरी तुम्हाला पीक विमा मिळणार, परंतु तुम्ही या वर्षीचा पीक विमा भरायला पाहिजे तर तुम्हाला पीक विमा मिळणार। या संदर्भामध्ये छोटंसं अपडेट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।